मला सभागृहात बोलू दिलं जात नाही, राहुल गांधींचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर गंभीर आरोप. भारताचा जीडीपी वेगानं वाढतोय. भारत, जपान आणि जर्मनी देशालाही खरं तर देशाला मागे टाकलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीतून माहिती समोर. राष्ट्रवादी पक्ष महाडमध्ये करणार शक्ती प्रदर्शन. एप्रिलमध्ये भव्य सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. अजित पवारांचं स्नेहल जगतापांच्या पक्ष प्रवेशादरम्यान वक्तव्य. एसटी बस तिकीट भाडे वाढीमुळे खरं तर एसटी महामंडळाचे दरमहा 88 कोटी रुपये वाढले. उत्पन्न दर दैनंदिन सरासरी 32 कोटी रुपयांचे एसटी महामंडळाला उत्पन्न. पालकमंत्री गणेश नाईक यांचा पालघरमध्ये जनता दरबार. 28 तारखेला घेणार जनता दरबार. सिल्लोडमध्ये महिला सरपंच आणि उपसरपंचांमध्ये वाद. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या महिला सरपंचाची अरेरावी. स्वतःवरील आरोप लपवण्यासाठी उपसरपंचावर दादागिरी. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड गावात भीषण पाणी टंचाई. तर गावातील अनेक विहिरींनी गाठला तळ. खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगर शहरातील नवाबपुरा येथे एकावर गोळीबार. स्कूटीवर दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकावर अज्ञातानं केला गोळीबार. पोलिसांकडून तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.